तर मित्रांनो, आज वेळ होती ती ट्रिपचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर ट्रिपला जाण्याची. मग काय या ट्रिप मध्ये औरा गँगचे 4 मेंबर जाणार होते, मी, ऋषी, अभि आणि प्रणव. मग काय आम्ही दोन्ही गाड्यांमध्ये पेट्रोल फुल करून घेतला आणि आता निघालो आम्ही रॅन्डम प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी. जाता जाता 30-40 किलोमीटर झालं होतं, तर आता घेतला आम्ही तिवसामध्ये नाश्त्याचा ब्रेक. हे हॉटेल तिवसामधलं फेमस आहे, जे की अमरावती नागपूर हायवेवर येते आणि पेट्रोल पंपच्या बाजूने आहे, ज्याचं नाव आहे लहानोजी रिफ्रेशमेंट. पटापट आम्ही नाश्ता केला, एक पाण्याची बॉटल घेतली आणि आता निघालो पुढच्या प्रवासासाठी. कुठे चाललो, काय चाललो, एक आम्हालाही माहित नव्हतं, कारण या ट्रिपचं पूर्ण मॅनेजमेंट ऋषीने केलं होतं. तिवसावरून निघाल्यानंतर आता आम्ही पोहोचलो सातारगावमध्ये. सातारगावच्या पुढे निघतच नाही तर सातारगावची आम्हाला मंडळी भेटली. मंडळी तर एकदम चिल होती. पोटेला भेटून थोडंसं बरं तरी वाटलं. भाई म्हणे आम्हाला व्हिडिओ मध्ये टाकजो म्हणे. मी म्हटलं नक्कीच भाऊ, काऊन नाही. मिनी ब्लॉग मध्ये पण घेतला आणि युट्यूबरच्या व्हिडिओ मध्ये पण घेतलं. दोन्ही मध्ये टाकल्यानंतर पोट्टे एकदम खुश होऊन गेले. पटापट पोट्टे सोबत 1-2 फोटो काढले आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर आता आम्ही पोहोचलो होतो मोर्शीच्या समोर, मोर्शी चांदूर बाजार रोडवर. आणि इथं सांगितलं ऋषीनं आम्हाला का आपल्याला जायचं आता धारूड. पण धारूड आहे कुठं हे आम्हालाही माहित नव्हतं. मग काय मस्त निसर्गाचा आनंद घेत मजा मस्ती करत करत आता आम्ही निघालो होतो आमच्या समोरच्या नेक्स्ट ठिकाण, जिथं आता आम्हाला थांबायचं होतं. तिथं पोहोचलो होतो तर आमच्या डोळ्यासमोर फक्त एकच दृश्य दिसत होतं, ते म्हणजे हिरवगार झालेली झाडी आणि उंच पर्वतांच्या रांगा. त्यासोबतच खाली बघतो तर पहाडातून वाहणारे झरे दिसत होते. असंच मस्ती करत करत आता आम्ही पोहोचलो होतो एमपीच्या बॉर्डरवर. काही दूर समोर चालत गेल्यानंतर दिसला आता आम्हाला मंदिराचं बोर्ड. जाते समय रस्ता तर बहुत अवघड था, खतरनाक था, लेकिन नजारे लय चांगले होते. विषय तर तेव्हा गंभीर झाला की इथं आल्यानंतर ऋषीने आम्हाला सांगितलं की आता आपल्याला 3 किलोमीटर ट्रॅक करून जायचं आहे. मग आम्ही पण इथे येऊन आता पहिल्या पायरीचे दर्शन करून घेतले. तर आता निघालो आम्ही ट्रॅकिंगसाठी. तर तुम्हाला पण आम्ही केलेला 3 किलोमीटर ट्रॅक बघायचा असेल तर आताच फॉलो करून घ्या.